कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांनी। 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अमन सेहरावतला कांस्य पदक। भारताच्या अमन सेहरावतची प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवरती 13-5 न मात। दिनेश फोगाटने केलेल्या अपीलवरती सीएएस मध्ये सुनावणी पूर्ण। भारताकडून हरीश साळवे यांनी मांडली बाजू। आज निकाल येण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडला भेट देणार। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांशी मोदी साधणार संवाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार। ठाण्यामधल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व। मोदींना विनंती करूनही त्यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला। लासलगावमधल्या सभेमध्ये अजित पवारांची कबुली। ठाण्यातल्या यूएलसी केसमध्ये फडणवीसांवरती गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये परमबीर सिंह यांचा मोठा गौप्यस्फोट। तर गिरीश महाजन यांच्या संदर्भात सिल्वर ओकवर आणि दरेकरांसंदर्भात मातोश्रीवरती बैठक झाल्याचा दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंह यांचा थेट आरोप। बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? राज ठाकरे यांचा पोलीस अधीक्षकांना सवाल। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कसली कंबर। महाविकास आघाडीची 16 आणि 20 तारखेला मुंबईमध्ये जंगी सभा, तर महायुती 20 तारखेला कोल्हापुरातून फोडणार नारळ।